रायगढ़ जिले के अलीबाग तालुका में कुएं पर कूदकर दही हांडी फोड़ने की अनोखी और लोकप्रिय परंपरा आज भी जारी। इस दही हांडी को फोड़ना एक महान कला मानी जाती है। गोविंदा इस दही हांडी को फोड़ने के लिए बड़ी संख्या में भाग लेते हैं। वहीं इस अनोखी दही हांडी को देखने के लिए दर्शकों की भी भारी भीड़ होती है। कुर्तुस गांव में कुएं पर दही हांडी फोड़ना बहुत लोकप्रिय है। गांव के युवा पिछले 32 वर्षों से कुएं के बीच दही हांडी बनाने की परंपरा को आगे बढ़ा रहे। दही हांडी की अवधारणा 1992 में तब सामने आई जब कुर्तुस गांव के देवल आली के पिंगले, पाटिल, शेरमकर, थाले और केनी परिवार के युवा एक साथ आए और कुछ अलग करने का विचार किया। घरों और मंदिरों के सामने दही हांडी बनाई जाती है। हांडी तोड़ने के लिए 2 से 3 परतें बिछाई जाती हैं और दही हांडी तोड़ी जाती है। अब तक इस दही हांडी को तोड़ते समय किसी को चोट या नुकसान नहीं पहुंचा। इस साल भी दही हांडी तोड़ने और इस उत्सव को देखने के लिए भारी भीड़ उमड़ी। काय सांगाल, कुर्डूची दहीहंडी लोकप्रिय आहे, विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते, अनोखी दहीहंडी, काय परंपरा आहे? निश्चितच मित्रांनो, पाहिलं तर जवळजवळ 33 वर्ष या दहीहंडीला झालेले आहे। एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देऊलाली मंडळाने केलेली, परंतु हा एक उत्सव बनलेला आहे। या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुर्डूस गावातील जवळजवळ 250 ते 300 या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात। ती फक्त कशासाठी, तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी। हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे। या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत। आज 33 वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही। ही सर्व पुण्याई आमच्या लोकांची आहे। आज पाहू शकता आमचे हवालदार आहेत, सुनील पिंगले आहेत किंवा गोटू भाऊ आहेत, पराग भाऊ आहे, हे या सगळ्या हंडीचे प्रतीक आहेत। त्याच्यानंतर आमचा विराज आहे, या गौरव आहे आणि सगळेच लोक या ठिकाणी छान पद्धतीने आम्हाला काय करत असतात, सहकार्य करतात। आणि तुम्ही या ठिकाणी येऊन या आमच्या हंडीला एक जागतिक स्वरूपाचं एक लेवलला नेऊन ठेवल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं आणि चॅनलचं देऊलाली उत्सव मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या देऊलाली गोविंदा पथक कुर्डूस मधली ही विहिरीवरची दहीहंडी याची सुरुवात 21 ऑगस्ट शनिवार 1992 रोजी झालेली आहे। आज तागायत आज मितीपर्यंत ही दहीहंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे 35वं वर्ष होत आहे। हे दहीहंडी उत्सव आज 2 पिढ्या आमच्या मागे आहेत आणि ही 3री पिढी इकडे याचं नेतृत्व आलेलं आहे। ही 3री पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा, जुन्या ब्रांडचा आणि परंपरा अगदी यशोचितपणे पार पडत आहे। आणि 1992 पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड-19 नंतर जो लोकांच्या मनात ह्या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे, थळे, शेरमकर, पाटील, केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या हंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या तरुण कंपनीचा मानस होता। म्हणून आपल्या या सगळं पत्रकार बंधू, दृकश्राव्य माध्यमाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत 2022 साली ही हंडी अगदी 7 समुद्र पार नेली। 43 देशामध्ये BBC मराठीने ही पहिलं प्रक्षेपण केलं आणि 43 देशामध्ये जागतिक स्तरावर ही हंडी गेलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला अभिमान आहे आणि तेवढाच सहकार आणि मोलाचा वाटा आम्ही मानतो की आपण जे पत्रकारिता करता, जे छायांकन करता, दृकश्राव्य माध्यमाचे आपण प्रतिनिधी आहात, जे मीडिया चॅनल आहेत, सोशल मीडिया असतील, या सर्वांनी हे हंडी